शेगाव येथून दर्शन आटोपून नागपूर इथं परत जाणाऱ्या ट्रॅव्हल्स वाहनावर रविवारी रात्री शिवणगावजवळ काही अज्ञातांनी गोळीबार केला होता। जबरी चोरीचा हा प्रयत्न फसल्यानं अज्ञात दरोडेखोरांनी पुन्हा नांदगाव पेठकडे कूच करत सावर्डी नजीक असलेल्या बोगद्याजवळ एका ट्रकला अडवून चालक आणि वाहकाचे अपहरण करत त्यांच्याकडची 10,000 रुपयांची रोकड लंपास करून ट्रक देखील पळवला। मुख्य म्हणजे हे सर्व कृत्य करताना वापरलेली कार देखील चोरीची आहे। शेगाव येथून दर्शन वर काही अज्ञातांनी गोळीबार केला। जबरी चोरीचा हा प्रयत्न फसल्यानं अज्ञात दरोडेखोरांनी पुन्हा नांदगावकडे कूच करत सावर्डी नजीक असलेल्या बोगद्याजवळ एका ट्रकला अडवून चालक आणि वाहकाचं अपहरण केलं। त्यानंतर त्यांच्याजवळील 10,000 रुपयांची रोकड लंपास केली। ट्रक देखील पळवून नेल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी जबरी चोरी आणि आर्म ऍक्टचा गुन्हा दाखल केला आहे। मात्र तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले 4 चाकी वाहन नाशिक इथून चोरल्याचं स्पष्ट झालं आहे। या वाहनावरील नंबर प्लेट उत्तर प्रदेशची असून 2 दिवसांपूर्वी हे वाहन चोरीला गेल्याची तक्रार नाशिक पोलिसांमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। घटनेच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले वाहन सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यातून तपासाची दिशा निश्चित करण्यात आली।